नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। छत्रपती सम्राट अशोकांचा, छत्रपती सम्राट अशोकांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, माता सावित्रीचा, माता सावित्रीचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, माता रमाईचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, संत कबीरांचा, संत कबीरांचा, माता रमाईचा, माता रमाईचा, सुरेखाताई मधुकर भोळेंचा, सुरेखाताई मधुकर भोळेंचा, भोळे साहेबांचा। काय सांगाल, आज चक्रवर्ती सम्राट अशोकांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, काय सांगाल? आज सम्राट अशोक विद्यालय भिजवाडी, सम्राट अशोक विद्यालय नारेगाव या दोन्ही विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने भिजवाडी येथे सुरेखाताई भोळे हॉलमध्ये आज जयंतीचं कार्यक्रम या ठिकाणी होतोय। या निमित्ताने छत्रपती सम्राट अशोक यांच्या जीवन कार्याचा आढावा घेत असताना सध्या जागतिक लेवलवर जे अमेरिका, इराण, इस्रायल युद्ध चालू आहे, या युद्धामध्ये लाखो नागरिकांचा नरसंहार होतोय, रक्तपात होतोय। देशातले हजारो गावं उद्ध्वस्त होत आहेत। नागरिक आज एका पाण्याच्या थेंबाला तरसत आहेत। ही अत्यंत दयनीय अवस्था जागतिक लेवलवर होत असताना छत्रपती सम्राट अशोक या राजाने कलिंगच्या युद्धामध्ये लाखो लोकांचं नरसंहार झाल्यानंतर रक्ताचे पाट पाहिले आणि त्यांना उपरती झाली। या उपरतीनंतर सम्राट अशोकाने राज्य जर करायचं असेल तर मानवतेच्या हिताच्या दृष्टीने केलं पाहिजे। त्यासाठी त्यांनी नागरिकांच्या सुविधासाठी आश्रमशाळा काढल्या, रस्त्याच्या दोन्ही तर्फाने झाडे लावले, दवाखाने काढले, वृद्ध लोकांना आश्रमशाळा काढून तिथे त्यांच्या जीवनाचा जगण्याचा मार्ग त्यांनी सुकर करून दिला। अशा स्थितीमध्ये सध्याच्या वातावरणामध्ये आपण जर पाहिलं, अमेरिकेचे नरसंहार डोनाल्ड ट्रम्प स्वतःच्या अतिमहत्वाकांक्षी इच्छेला पुष्टी देण्यासाठी जगातील लाखो मानवाचा ते नरसंहार करत आहेत। ही अत्यंत निंदनीय बाब आहे आणि यासाठीच छत्रपती सम्राट अशोकाचा जो काही विचार आहे, अहिंसेचा विचार, तो विचार जागतिक लेवलवर जावा या दृष्टीने आजची ही जयंती साजरी होत आहे।
या निमित्ताने सम्राट अशोकाला अभिवादन करताना जगामधल्या संवेदनशील आणि लोकशाही मार्गाने जाणाऱ्या नेत्यांनी देशाने त्यांचा हा विचार स्वीकारावा एवढंच आजच्या या प्रसंगी अभिवादनाच्या निमित्ताने आम्ही कार्यक्रमाचे अध्यक्ष कोण होते आणि कार्यक्रम या जयंतीच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी अशोकरत्न सन्मानित मधुकरराव भोळे म्हणजे मीच होतो. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे सामाजिक समता संघाचे संस्थापक अध्यक्ष श्रीरंजी ससाणे, सम्राट अशोक विद्यालयाचे मुख्याध्यापक शेळके सर, सूर्यवंशी, सम्राट अशोक विद्यालयाचे ब्रिजवाडीचे मुख्याध्यापक विजय सर, देशमुख मॅडम, नवल मॅडम आणि सर्व शिक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित होते. सर्वांचं या कार्यक्रम यशस्वीसाठी सहकार्य लाभलं.